आपले सौधर्मेंद्र आहेत ना ते गाडी काढणार आहेत आणि आपल्या सगळ्या बायका आहेत वैयक्तिक मंडळाच्या सगळ्या बायका सगळे सोबत आहेत आणि आपल्या सुनीता दीदी बी सोबत आहेत आणि आपले रोकडे पंडितजी बी सोबत आहेत मस्त पूजा गाणे शिखर केल्यावर आपण तिथं निश्चित चक्र विधान करू मग मी केली का बाया एका रात्री तयारी केली चांगले शंकरपाळे लाडू सगळं तयार करून घेतो म्हणजे बाई कशा कोणाच्या तोंडाकडे पाहायचं अष्टद्रव्य बी घेतलं बरं का सोबत तिथं पूजा करायला आपलं तिथं सिद्धचक्र पूजा करायची ना अष्टद्रव्य बी घेतलं सोबत दिवसा लाडू बी केले सगळं घेतलं बाई इकडे सगळे स्पीकरचे दूर व्हा हा आता चला तिकीट करा केली की बाई तयारी केली सगळी आणि असं वाटतं बाई कधी येते लक्झरी आणि शंकरला म्हणलं का रे भाऊ शंकर कवा येते रे नागझरी मग आपला शंकर कसे म्हणे माय त्याला नागझरी नाही लक्झरी म्हणतात मी म्हणलं बाप्पा मला तरी काय माहित बाप्पा आपल्या काळात नव्हतं बाप्पा असं काय गेलो बाई आम्ही गेलो तयारी केली आणि मग आम्ही गेलो गाडीत बसलो आणि मग कारंजात बसलो आणि तिथं बाया आपला शंकर म्हणे कारंजाला मी इकडं पाहिलं तिकडं पाहिलं आणि आता कुठ्याच पाण्याची फवारी नाही आपला शंकर म्हणे हे कारंजा नावाचं गाव आहे बाप्पा मला तरी काय माहित मी पहिल्यांदाच आली नो इथं अहो जैनाची काशी कारंजा इतके मंदिर होते बाई तिथं इतक्या मूर्त्या आपल्या मंदिरात बी नाही एवढ्या मूर्त्या होत्या तिथल्या पुजाऱ्यानं एक सोन्याची मूर्ती एक पाचूची मूर्ती एक हिऱ्याची मूर्ती म्हणलं माय बरं झालं बाई आपण आलो इतक्या मंदिराचे दर्शन झाले लय चांगलं वाटलं बाई आम्ही मग हातपाय घेतपाय धुतले दर्शन केले आणि मग आम्ही गेलो बाय पुढं गेलो जबलपूरला गेलो जबलपूरला दीदी तिथं नंदीश्वर टिप्पाची रचना सांगितली आणि तुम्ही जे वर्णन सांगितलं ना तसंच तिथं मंदिर होते 13 या दिशेने 13 या दिशेने 13 या दिशेने 13 बाई म्हणलं माय आपण सरकात आलो का काय चांगलं वर्णन दीदीनं सांगितलं बाई सगळं लक्षात येऊ लागलं किती पर्वत किती मंदिर कसं असेल बाई ते खरोखर लय मस्त असेल गेलो बाई आम्ही गेलो मला वाटते बाई कधी येते शिखरजी मी निर्मला मावशीला म्हणलं मी कधी येते शिखरजी त्या म्हणे अहो शिखरजी लय लांब आहे म्हणलं बरं गेलो बाई आम्ही गेलो बाय मग आम्ही तिथं आमची गाडी आहे ना एका ठेसनावर दुसऱ्या ठेसनावर तिसऱ्या ठेसनावर गए पण शिखरजी काही येत आणि मला वाटते कधी येते आणि मग एक गाव आलं आणि तिथे एक माणूस कसा वाटे व फाशी मी म्हणलं माय शंकरला तर फाशी देत नाही इथले लोक बाई कोणी माणकीचं ना पाळकीचं बाई आपण इतक्या लांब आलो म्हणलं नाही बाई आणि मग ते आपला शंकर कसं म्हणे माय हे काशी नावाचं गाव माय मला तरी काय माहीत मला नव्हतं बाई माहीत पार्श्वनाथ भगवंताची जन्मभूमी अशी मंदिरं तिथं बी लय चांगलं वाटलं इतकं प्रसन्न वाटलं लयच मस्त वाटलं गेलो बाई आम्ही आणि मग गेलो शिखरजीला पोहोचलो त्या भूमीवर पाय ठेवला असं वाटे बाई इतकं चांगलं वाटलं इतका आनंद झाला कल्पना बाई लयच आनंद झाला लय मस्त वाटलं आणि मग गेलो बाया अर्ध्या रात्री उठलो आणि मग एका हातात काठी एका हातात झोल्या गेलो
गेलो आणि इतके मंदिर तिथं इतक्या टोक्या आणि ती सिद्धाची भूमी बाई तिथली माती सुद्धा अशी डोक्याला लावली. इतकं धन्य झालं, इतकं चांगलं वाटलं, लय चांगलं वाटलं. सगळे दर्शन घेतले आम्ही, सगळे दर्शन घेतले. लय मनात चांगलं वाटलं. असं वाटलं बाई बरं झालं सौधर्मेंद्राने गाडी काढली, आपण सगळे शिखरजीला आलो. अक्का लय मस्त वाटलं मला, लय चांगलं वाटलं. आणि मग मला घरीच या वाटलं. मग मग तुमच्या घरी आलं निघाला आम्ही. मग तिथे दुसरे तीर्थ केले, चंपापुरी, पावापुरी सगळे तीर्थ केले आम्ही येता येता. आणि मग निघाली आमची गाडी घराच्या वाटेनं. आणि मग मला जाच वाटेना, पण आलो एकदाच घरी आलो. मग तिथं नाही का तुमच्यासारख्या सगळ्या बायका मला विचारायचे तिथं काय होतं, कसं होतं. मग मला तर काही सांगता येईना. म्हणून तर म्हणलं मग एकदा जन्म या आणि शिखर जाऊ. जय